बीडमध्ये बंद पडलेल्या मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या वतीने एक मोठं आंदोलन करण्यात आलं आणि याच आंदोलनाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असून आता ज्या काही मल्टीस्टेट बंद पडलेल्या आहेत त्यांचे व्यावसायिक आणि काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक 5 जानेवारीला पार पडणार आहे। नेमकं या बैठकीमध्ये काय होणार आहे, ठेवीदारांच्या पैशासंदर्भात काय नेमका निर्णय यामध्ये होतो हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत स्वतः सचिन उबाळे आहेत। आता काय सांगताल, एक आंदोलन झालं, त्या आंदोलनाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आणि आता काय पुढचं पाऊल असणार आहे? ठेवीदार संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं 12/12/2025 रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य असं धरणे आंदोलन आयोजित केलं होतं आणि त्या धरणे आंदोलनामध्ये आम्ही जप्त केलेल्या ज्या प्रॉपर्ट्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्ञानराधा मल्टीस्टेट असेल, साईराम मल्टीस्टेट असेल, राजस्थानी मल्टीस्टेट असेल, मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट असेल, मराठवाडा अर्बन माजलगाव मल्टीस्टेट असेल, मातोश्री मल्टीस्टेट असेल, लक्ष्मी माता अर्बन मल्टीस्टेट असेल, या ज्या काही मल्टीस्टेट आहेत याच्या ज्या प्रॉपर्ट्या जप्त केलेल्या आहेत आणि ज्या उर्वरित जे मल्टीस्टेट आहेत याचे MPIDचे प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहेत आणि त्याचे काही आरोपीही अद्यापपर्यंत फरार आहेत। यांच्या अटकेची मागणी, त्याचबरोबर जप्त केलेल्या त्या प्रॉपर्ट्या स्पेशल कोर्टामध्ये दाखल करून त्या प्रॉपर्ट्याच्या लिलावाची तारीख जाहीर करा। त्याचबरोबर ईडीनं जप्त केलेल्या ज्या प्रॉपर्ट्या आहेत त्या प्रॉपर्ट्यांचा समावेश MPIDमध्ये करून त्या देखील प्रॉपर्ट्याच्या लिलावाची तारीख जाहीर करा। यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर सेवानिवृत्त कर्मचारी हातावरती पोट असणाऱ्या माता भगिनी यांना घेऊन हजारोच्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही 12/12/2025 रोजी भव्य असं धरणे आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही 1 महिन्याचा कालावधी शासनाला दिला होता की 1 महिन्याच्या आतमध्ये लिलावाची तारीख जर जाहीर नाही झाली तर धुळे सोलापूर महामार्ग हा बंद करण्यात येईल। आणि या आमच्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी महोदयांनी बीड जिल्हा उपनिबंधक जे आहेत DDR तोटावार साहेब यांना आदेशित केलं आणि त्यांचं आज मला त्यांच्या ऑफिसच्या माध्यमातून मला आज हे जे पत्र आज मला मिळालेलं आहे, या पत्रामध्ये मल्टीस्टेटवरती जे व्यावसायिक निवडलेले आहेत, ज्ञानराधावरती जे समृद्ध जाधव साहेब आहेत, त्याचबरोबर घोडके साहेब आहेत, मोठे साहेब आहेत राजस्थानी, त्याचबरोबर तुमची मासाहेब जिजाऊ आणि मातोश्री लक्ष्मी माता अर्बन बेटकर साहेब, हे जे व्यावसायिक म्हणून यांची जी निवड झालेली आहे, या व्यावसायिकांनी गेल्या वर्षभरामध्ये मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये काय काम केलं आहे, किती वसुली केली आहे, किती कर्ज प्रकरणाच्या संदर्भामध्ये त्यांनी किती कर्जधारकांना नोटिसा पाठवल्यात, किती कर्ज वसुली झाली आहे, याचा तपशील आम्हाला देण्यासाठी आज मी संबंधित DDR साहेबांना देखील बोललो की ही ठेवीदारांना ही माहिती मिळाली पाहिजे की ज्ञानराधाची वसुली किती झालेली आहे, मासाहेब जिजाऊची वसुली किती झालेली आहे, साईरामची वसुली किती झालेली आहे, लक्ष्मी माता अर्बनची वसुली किती झालेली आहे, मराठवाडा अर्बनची वसुली किती झालेली आहे आणि अद्यापपर्यंत तुम्ही किती गोरगरीब लोकांना ह्याचं वाटप केलेलं आहे किंवा केलेलं नाही आहे, ह्याची माहिती माझ्या गोरगरीब ठेवीदारांना मिळाली पाहिजे। म्हणून मी त्यांना विनंती केली की बाबा हे जे त्यांनी जे पत्र काढलेलं आहे सगळ्या व्यावसायिकांना, तर त्या व्यावसायिकांबरोबर जिल्हा उपनिबंधक साहेबांनी मला शब्द दिला आहे की या सर्वांची बैठक मी आपल्या समवेत येत्या 5 तारखेला 5 किंवा 7 तारखेला लागण्याची शक्यता आहे। 5 किंवा 7 तारखेला या सर्व व्यावसायिकांबरोबर माझी बैठक होईल आणि त्याच्यानंतर सर्व ठेवीदारालाही आत्तापर्यंत किती कर्ज वसुली झाली आहे, काय केलं पाहिजे आणि व्यावसायिकांनी जे काही जप्त केलेलं आहे ते त्यांनी ज्या प्रशासक निवडलेले आहेत ज्ञानराधावरती किंवा जे आता उपजिल्हाधिकारी म्हणून सोनी साहेब आलेले आहेत यांच्याकडे काही प्रस्ताव पाठवलेले आहेत का आणि अजून किती वेळ लागणार आहे, कारण गेल्या 2 वर्षापासून ठेवीदार हा अतिशय चिंताग्रस्त झालेला आहे। आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्र्यांनी देखील लक्ष घातलेलं आहे, अमित शहाने देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातलं होतं। आता हे जे व्यावसायिक नेमलेले आहेत 5 किंवा 7 तारखेला तुम्ही सांगता एक महत्त्वाची बैठक होणार आहे, या बैठकीनंतर थोडासा दिलासा मिळू शकतो का ठेवीदारांना, काय सांगताल? कारण ठेवीदार प्रचंड चिंतेमध्ये आहेत। मुळामध्ये ठेवीदार संघर्ष समिती गेल्या 2 वर्षापासून सर्व ठेवीदारांना सोबत घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं करत आलेली आहे आणि त्याचं थोडं खारीचा वाटा म्हणून यश आम्हाला मिळालेलं आहे, परंतु अद्यापपर्यंत आम्हा ठेवीदारांना एक छदामही मिळालेला नाही आहे। म्हणून आम्ही आशेनं शासन प्रशासन आणि राज्यकर्त्यांकडे आम्ही पाहतो आहोत आणि आम्ही ठेवीदार संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं राज्यकर्त्यांना प्रशासनाला आणि शासनाला एक अल्टिमेटम दिलेला आहे की 1 महिन्याच्या आतमध्ये सर्व मल्टीस्टेटच्या जप्त केलेल्या प्रॉपर्टीच्या लिलावाची तारीख, विक्रीची तारीख लिलावाची
ती जर जाहीर नाही केली तर आम्ही हजारो ठेवीदारांना घेऊन धुळे सोलापूर महामार्ग हा बंद करणार आहोत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, गनिमी काव्यानं आम्ही मुंबईमध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर देखील जाणार आहोत. तर निश्चितच आपण पाहिलं की सुरुवातीला जेव्हा 2 वर्षापूर्वी ह्या सगळ्या मल्टीशेड बंद पडल्या, त्यानंतर त्यांचे जे संचालक होते त्यातले जे काही त्यांचे मालक होते त्यांना अटक करण्यासाठी मागणी कृती समितीच्या वतीनं झाली. या सगळ्यांना अटक झाल्यानंतर आता त्यांच्या संपत्तीचा लिलाव कधी होणार आणि लिलाव झाल्यानंतर ठेवीदारांचे पैसे परत कधी मिळणार असा प्रश्न पडला होता. मात्र आता येणाऱ्या 5 किंवा 7 जानेवारी रोजी एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मल्टीशेड बँकेची जे काही प्रॉपर्टी जप्त करायची आहे त्या संदर्भात व्यावसायिक नेमले होते, हे व्यावसायिक या बैठकीला असतील आणि या बैठकीनंतरच आता ठेवीदारांचे पैसे नेमके कधी परत मिळतील आणि या संपत्तीचा लिलाव कधी होईल हे उघड होईल. कॅमेरा मुकुंद सह मी आप्पासाहेब मोहरकर, लोकाशा TV, बीड.